नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसानंतर परत एकदा व्हिडिओ आपले यायला लागलेत. तर दिवाळीच्या गर्दीमुळं बऱ्याचशा गोष्टी शक्य झाल्या नाही, म्हणून आता आपण बऱ्यापैकी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. तर आपण हा उरलेल्या कपड्यापासून आपण हा रबर बनवणार. तर बरेच जण कपडा उरलेला फेकून देतात. तर काठपदरची साडी होती, त्याच्यावर आपल्याला एक पट्टी निघली. आपण डिझाईनसाठी काढलेली, पण कस्टमरने नंतर मग कॅन्सल केलं. तर आपण याचा रबर बनवू. तर लांबी आता आपण केवढी 23 इंच आपण 2 पट्ट्या घेतल्यात. 23 इंचाच्या आपण त्याला जॉईंट दिला आहे. आता जरी आपण जॉईंट दिला किंवा तुम्हाला साईज किती बनवायची तर त्यानुसार पण तुम्ही लांबी रुंदीमध्ये फरक करू शकता. आता आपण जी रुंदी घेतली ती जवळजवळ 3 इंचाची आहे आणि लांबी 46 इंचाची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता आपण जॉईंट जिथून जोडून घेतला, आता एकसारखा आणि व्यवस्थित येण्यासाठी आपण जॉईंटपासून एकसारखी आपल्याला सरळ टिप मारायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित रबर येऊन जाईल. शक्यतो मी अशा पद्धतीनेच काम करते आणि थोडंसं आपण शेवटला मुडपले. नंतर आपल्याला परत जॉईंटपासून आपल्याला राहिलेली टिप मारून घ्यायची. आता उरलेला कपडा मी थोडासा कट केला. आता जो मी रबर घेतला त्याच्यामध्ये 9 ते 10 इंचाचा घ्यायचा आहे. सॉरी, 9 ते 10 ठीक आहे, कारण आपल्याला गाठ बांधावी लागते तर त्याच्यामध्ये रबर आपला जातो. ही पट्टी आपण सोयीची करून घ्यायची, जसं आपण ब्लाऊजला डोरी बनवतो त्यानुसार. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण रबर आपल्याला आतमध्ये टाकायचा असतो तर त्यावेळेला आपण मोठी जी पिन असते त्याचा वापर करू शकतो. आता पुढचं जे तोंड असतं त्याला थोडंसं आपल्याला त्याच्यातून धागे बाहेर निघतात, तर ते तोंड आपल्याला पूर्ण मोडपून घ्यायचं आहे. समोरचे दोन्ही साईड आपल्याला मोडपून घ्यायचं आहे. तर ते चालू मध्ये मोडपलं तरी चालते. मी एक साईडने मोडपले. आता हा जे रबर आहे मार्केटमध्ये इझी भेटतो, स्वस्तात पण भेटतो. आपण हा 9 इंचाचा घेतला आहे. आता हा निसटून जाऊ नये म्हणून मग आपण त्याच्यामध्ये सुई ठेवली. एक दाब द्यायचा आहे फक्त आणि नंतर पिनामध्ये आपण हा रबर घातला आहे. आणि जसं आपण दोरी नाडी जे ओवतो त्यानुसार आपल्याला ही दोरी हा रबर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही याचा, आता बऱ्याचदा काय होतं, जे जास्त ड्रेस शिवतात तर त्यांच्याकडे ड्रेसचा कपडा बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीचा उरलेला असतो. त्याच्यामध्ये अजूनच छान होईल, कारण ब्लाऊजमध्ये मापात ब्लाऊज पीस असतात, त्याच्यामुळे ब्लाऊजच्या कपड्यामध्ये एवढं होत नाही. पण ड्रेसच्या कपड्यामध्ये भरपूर सारा कपडा असतो. तर आपण म्हणजे कित्येक आपण हे रबर बनवू शकतो आणि कस्टमरला विकू पण शकतो, कारण उरलेला कपडा कोणीच पाठीमागं मागत नाही. तर त्याचा उपयोग असा जरी केला तरी पण चालते. आता मी एक गाठ बांधली. तर आपल्याला गाठ बांधल्याच्या नंतर लक्षात आलं पाहिजे का आपला रबर हा किती व्यवस्थित दिसतोय. आता मी अगोदर गाठ बांधलेली, तर मला जास्त लूज वाटला. आता गाठ बांधताना व्यवस्थित बांधायची. आता पाहू शकता, ज्यावेळेस मी पूर्ण पसरून घेतलेलं त्यावेळेस मला वाटलं हा व्यवस्थित दिसत नाही. मग थोडंसं त्याच्या कडेला मी परत एकदा गाठ बांधली. आणि ती गाठ बांधताना कधी पण व्यवस्थित बांधायची, निसटायला नको. आता मी एक साईडने थोडंसं मुडपलं होतं. आता जी साईड मी मुडपली त्याच साईडमध्ये, ज्या साईडने मुडपलं नाही ती साईड त्याच्यामध्ये घालून द्यायची. आणि थोडंसं हातावर आपण स्टिच जरी केला तरी चालते किंवा मशीनवर केला तरी पण चालते. तर पाहू शकतात कशा पद्धतीने जॉईंट करून द्यायचं आतमध्ये, म्हणजे कमी वेळामध्ये आपण हा रबर बनवला आहे. एकदम सोपं आहे. मी याचे अजून पण अगोदर व्हिडिओ टाकलेले. तर आपल्याला घरी बसून आपण हा बिझनेस करू शकतो, किंवा आपल्याला घरगुती जरी उरलेल्या कपड्यापासून झाले तरी भरपूर सारं मार्केटमध्ये भरपूर महाग भेटतात. तर आता मुली हातामध्ये पण घालतात आणि खूप छान पद्धतीने झाले. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.